नमस्कार, मी संग्रामदादा रोकडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. आत्ताच 5 महिन्यापूर्वी पाचगणीसारख्या थंड हवेच्या ठिकाणी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ते पोलीस आहेत असं भासवून पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करून एका उद्योजकाला, संतोष शेडगे नावाच्या उद्योजकाला अपहरण करून त्याला घेऊन गेले असताना त्या 2 आरोपींच्या विरोधात, भरत घरत आणि मेत्री नावाच्या 2 आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल असताना, गुन्हे दाखल असताना 1400 आरोपींच्या यादीमध्ये त्याचं नाव असताना फरार आरोपींच्या मध्ये तो सातारामध्ये येतो, मीडियाला स्टेटमेंट देतो की पोलीसच पैसे घेऊन खोटे गुन्हे दाखल करतात. जर सातारच्या पोलिसांना माझा सल्यूट आहे. एलसीबी असेल, सातारा एसपी असतील, यांनी 24 तासामध्ये गुन्ह्याची उकल केली, तात्काळ आरोपींना अटक केली. मग भरत घरत नावाचा जो सराईत गुन्हेगार आहे, ज्याच्यावरती वेगवेगळे कलम गुन्हे दाखल आहेत, त्याला अटक का होत नाही? आणि असा आरोपी, फरार आरोपी सातारमध्ये येऊन परत पोलिसांच्या विरोधात स्टेटमेंट देतो की पोलीस पैसे देऊन खोटे गुन्हे दाखल करतात. तात्काळ अशा आरोपीची धिंड काढा, त्याला तात्काळ अटक करा. याचा दीपक भाऊ निकाज यांच्या नेतृत्वाखाली मी संग्राम रोकडे, वाहतूक आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, पाचगणी वाई पोलीस स्टेशनच्या समोर लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.